चला बोल चला आयोजकांनी सूचना आलेली आहे यावेळेस अजय मोरे हा वादळ आहे रायगडचा, हा खुंकार खेळाडू आहे रोहा तालुक्याचा, रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला आणि काय ही हनुमान सापला टाकलाय अजय मोरे. आयोजक ग्राउंड नंबर 2 वर सावडा चालू होतोय. आयोजकांनी जी सूचना केली आहे त्यानुसार आता आपल्याला फॉलो करावं लागेल, कारण स्पर्धेला भरपूर विलंब झाले, त्यामुळे आयोजकांनी हे घेतलेला तटस्थ भूमिका आहे. सर्वांसाठी एकच नियम ठेवलेला आहे, यापुढे स्पर्धा 7-5-7 क्वार्टर फायनलच्या लढती या त्यानंतर आपल्याला सांगितलं जाईल. झाला भेटला मनेवाला नाही बाजार चालेल. ग्राउंड नंबर 2 चा हा सामना दुसऱ्या फील्डचा आहे, त्यामुळे आपण हा कपालदारचा घेतोय. त्यानंतर आता पुढील सामने सर्व थर्ड राऊंडचे सर्व सामने 7-5-7 होते. सर्व सामनेकरी ग्राउंड नंबर 2 सामना चालू होतो. धन्यवाद. कॉम्प्लीट करा सर्वांनी, विनंती आहे सहकार्य करा. तिसऱ्या फील्डला ताबडतोब हजर देखील भात्रे एक दहशत दरारा मैदानात निर्माण करतोय. रायगडच्या बलहाटे यादीतील एक नाव, ज्यांनी रायगड जिल्ह्याच्या रसिकांच्या हृदयावर आपलं नाव कोरलं. आज हा खेळाडू आजारी असला तरी त्यातून सुद्धा त्याने स्वतःला सावरलं आणि पुन्हा एकदा सगळ्याची नवीन उमेद घेऊन यशाकडे वाटचाल करतोय. सागर गायकर सरांना सलाम असणार.
की तुमचं नाव नक्कीच मैदानात येतोय, कारण तुमचा संघ सुद्धा तेवढे ताकदीचा आहे. कबड्डीचा मोहरा याच मैदानावर कोण होईल सर्वोत्कृष्ट खेळाडू, सायकल कुणाच्या अंगणात लागणार ही मनुष्यबळावर चालणारी गाडी अर्थातच सायकल. कोण होईल विजयी या स्पर्धेत आणि कोण घेऊन जाईल हा महाचषक. आपल्या गावात हत्तीवर बसून साखर कोण वाटणार हा आनंद कुणाच्या वाटेला. रोहित भाकरे चढाई करतोय, हा सुद्धा आग आहे मैदानावर. सूचना जेव्हा स्पर्धेमध्ये वेळ कमी होते हा दोन्ही संघाला फटका हे विसरू नका. कमबॅक करण्यासाठी वेळ मिळत नाहीये. आपल्या संघाला यश मिळवून देईल का, कारण शिवशंभो पाटणेश्वर संघ माघार घेणारा संघ नाही. भल्या भल्या संघाला धूळ चालतो, परंतु आज मैदानात काय घडेल, कारण सुरकोली संघ सुद्धा त्याच बाकीचा संघ रोहित मात्र त्या ठिकाणी माघार घेतो, परंतु थोडीशी ताकद कुठेतरी नक्कीच या ठिकाणी सूचना येत आहे. रसिक वर्ग मैदानावर काही बसायला तयार नाही. आता आयोजकांना विनंती आहे, यापुढे बनवताना कमीत कमी 6 फुटाचा स्टेज बनवा, त्यामुळे समालोचकांना त्या ठिकाणी समालोचन करणं अत्यंत सोपं जाईल. त्यामुळे अजय मोरे नक्कीच पुन्हा हातावर गावाची शक्ती आहे. या असा सामना ग्राउंड नंबर 1 वर होईल. ज्ञानेश्वर बलवे संघाचा 6300 घरचा साथ राहुल कोहली, तर चौडेश्वरी काळसुरे संघाचा 101 वेग पाहत असलेला मजूर पाहायला विसरू नका याच चॅनलवर. ग्राउंड नंबर 1 लाजवाब सामना पाहायला. नक्कीच मित्रांनो, ही कबड्डी स्पर्धा आज आदरणीय शोभानाथ जांभेकर यांच्या वाढदिवसानिमित्त थेट युट्यूबला लाईव्ह प्रक्षेपण आहे. त्या आपल्या रोहा स्पोर्ट्स या चॅनलला आपण सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर निश्चितच ही रोहाची कबड्डी पुढे नेण्याकरिता या देखील तरुणांनी एक वसा घेतलेला आहे. खऱ्या अर्थाने खूप स्ट्रगल असतं मित्रांनो त्या कबड्डी स्पर्धेकरिता. 12-12, 13-13, 15-15 तास कबड्डी स्पर्धा आपल्याकडे चालतात. त्या कबड्डी स्पर्धांचं थेट लाईव्ह प्रक्षेपण करणं सोपं काम नसतं. 4-10 2-9 सुडकोली विरोध शिवशंभो पाटणेश्वर. यशाकडे वाटचाल करत असताना मेहनतीच्या काट्यातून चालावं लागेल. अरे ऑफर का सोडताय, आनंदजी ठमके तयारच आहेत. मारला तर देणार असे प्रामाणिक खेळाडू या मैदानावर आहे. शेवटची 5 मिनिटे 5-10 नवयुवक झाली सुरुवात. पुन्हा एकदा अजय मोरे आपल्याला बघायला मिळतो. एकीकडे अजय तर दुसरीकडे यश पाटील अशी हे दोन्ही संघ. राज मोरे आता मात्र सैरा वैरा धावणार. डाव्या कोपऱ्यात जर यशस्वी झाला असता तर
हातामध्ये पोचलाच का 1000 रुपयाचं पारितोषिक चोर त्याच्या खेळाडूंनो, जेव्हा आपल्या गावाच्या नावाची जर्सी परिधान करताना तुम्ही गावाचं प्रतिनिधित्व करता, त्याच्यासारखी संधी तुम्हाला मिळते असा फायदा होतो. ही सुवर्ण संधी आहे गावामध्ये. हो जबरदस्त कोपरा रक्षक रोहित 6-12 इकडे 3-13 नांगोड साइड असेल. हो 2 गुण. डोंगर रचला शिवशंभो पाटणेश्वर 15 नाव मारला कधी कधी हालचाली एवढ्या वेगाने होतात ना, तिसरा ढोला पंचा घालावा लागेल असं मला साची झाली. परंतु पंच तटस्थ आहे. हो कमबॅक करेल कमबॅक. अजय मोरे नवचेतना नवी उमेद ही यशस्वी लढाई होईल असं मला तरी दिसतंय चित्र. अजय मोरे हनुमान उडी ही नजरगत पाहायला मिळेल. मध्ये मारला. हो हो हे पॉइंट पाहिजे होतं. हे पॉइंट पाहिजे होतं. आणि पाठीराख्यांच्या डोळ्यामध्ये निश्चितच पाणी येत असतं. जिंकण्याची मनामध्ये भावना वेगळी असते आणि निश्चितच पराभवाचे चटके देखील सहन करण्याची 2 मिनिटाच्या खेळामध्ये देखील 10 गुणांची आघाडी मोडत निघू शकते, हे विसरू नका. आता मात्र शेवटची 2 मिनिटं असेल सामना संपायला. 2 मिनिटं सांगतील की विजयाचा हुंकार कोणत्या संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पण हे रेडला पॉइंट पाहिजे. नक्कीच बघा किती मित्रांनो टीमवर्क याला म्हणतात. हो लाजवाब खेळ श्री हनुमान बोरी संघाकडून पाहायला मिळाले. चमकदार मैदान चला मित्रांनो सामना ज्ञानेश्वर कोळवे चौंडेश्वर कोळवे